Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 11.1 of chapter number 11 statistics from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 69 आणि 70 वर प्रॅक्टिस सेट 11.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी टेक्स्टबुक मध्ये आपला चॅप्टर स्टार्ट झाल्यानंतर लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये हा एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. चला आधी हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. The numbers of pages of a book Ninad read for 5 consecutive days were 60, 50, 54, 46, 50. Find the average number of pages he read every day. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की निनादने एका पुस्तकाचे काही पेजेस रोज 5 दिवस रीड केलेले आहेत. मग ते किती पेजेस त्याने रीड केलेले आहेत ते दिलेलं आहे. 5 consecutive days म्हणजे काय तर एका पाठोपाठ येणारे दिवस म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस असं. तर असं 5 दिवस निनादने एका विशिष्ट पुस्तकाचे काही पेजेस रीड केलेले आहेत. मग इथे दिलेलं आहे की फर्स्ट डे त्याने किती रीड केलेले आहेत 60, सेकंड डे 50, थर्ड डे 54, फोर्थ डे 46 आणि फिफ्थ डे 50 पेजेस त्याने रीड केले असं या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे. फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. मग आता त्याला ॲव्हरेज सांगायचंय की त्याने ॲव्हरेज प्रत्येक दिवशी किती रीड केलेली आहेत. आता प्रत्येक दिवशी त्याने सेम नंबर ऑफ पेजेस रीड केलेले नाहीयेत. आपल्याला आता ॲव्हरेज काढायचं आहे की रोज त्याने ॲव्हरेज किती पेजेस रीड केलेले आहेत. मग ॲव्हरेज कसा फाइंड आउट करत असतो आपण तर इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे. आपल्याला माहित आहे आपण क्लास 7 मध्ये असताना ॲव्हरेज कसा फाइंड आउट करतात ते अभ्यासलेले आहे. जर तुम्ही विसरला असाल तर इथे आपल्याला लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये आठवण करून देण्यासाठी त्यांनी हा ॲव्हरेजचा फॉर्म्युला आणि हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. चला आधी हा समजून घेऊयात आणि रिकॉल करूयात की आपण काय अभ्यासलं होतं क्लास 7 मध्ये आणि आता पुढे क्लास 8 मध्ये ॲव्हरेजच्या पुढे जाऊन आपल्याला काय अभ्यासायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. याच सगळ्या कन्सेप्ट्स आहेत पण आणखी ऍडव्हान्स आपल्याला स्टॅटिस्टिक्स या चॅप्टर मध्ये अभ्यासायचं आहे. खूप गंमत येणार आहे. खूप मजेशीर असा हा टॉपिक आहे. चला पाहूयात. ॲव्हरेज इज इक्वल टू काय आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता स्कोर म्हणजे काय. इथे काय बॅटिंग चालू आहे नाही. स्कोर कशाला म्हणतात तर हे पहा निनादने फर्स्ट डे 60 पेजेस रीड केले, सेकंड डे 50 पेजेस, थर्ड डे 54. ओके नाही. मग हे जे पेजेस त्याने रीड केलेले आहेत यालाच काय म्हणतो स्कोर असं आपण म्हणत असतो. आलं लक्षात. सो फर्स्ट डेचा स्कोर निनादचा 60, सेकंड डेचा 50, थर्ड डेचा 54, फोर्थ डेचा 46 आणि फिफ्थ डेचा 50 स्कोर आहे निनादचा. सो सम ऑफ ऑल स्कोर्स इथे आपल्याला काय करायचंय हे जे सगळे स्कोर्स दिलेले आहेत त्याचं सम करायचंय, त्याची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन केल्यानंतर डिवाइड काय करायचंय त्याला तर टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे काय तर किती स्कोर्स आहेत तर 1 2 3 4 5 स्कोर्स आहेत. आलं लक्षात. चला करूयात इथे आपण नेक्स्ट स्टेपला. सो सम ऑफ ऑल स्कोर्स हो की नाही. सो फर्स्ट स्कोर काय आहे 60, सेकंड 50, थर्ड 54, फोर्थ 46 आणि फिफ्थ 50 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहे 5. राईट केलं. चला ऍडिशन करा. हे पहा इथे ऍडिशन केल्यानंतर सम आपल्याला काय मिळालेलं आहे 260. राईट करूयात इथे 260 खाली काय येणार आहे डिवाइडेड बाय 5. 260 ला 5 ने डिवाइड करा. 5 1 जार 5, 5 5 जार 25, 26 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतं. मग 1 0 किती झाले 10, 5 2 जार 10. ओके सो इथे आन्सर काय आलेला आहे 52. सो ॲव्हरेज ऑफ नंबर ऑफ पेजेस रीड डेली इज 52. इन ॲव्हरेज निनादने रोज 52 पेजेस रीड केलेले आहेत. आता डे टू डे लाईफ मध्ये ॲव्हरेज हे कन्सेप्ट आपण यूज करतो का तर हो बऱ्याच ठिकाणी आपण यूज करत असतो. ॲव्हरेज ही कन्सेप्ट फार युजफुल आहे. आता साधे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर हे पहा ही एक गर्ल आहे स्वाती नावाची जी रोज जॉगिंग करते. पण तिचा लास्ट 4 डेजचा आपण जर ॲव्हरेज फाइंड आउट करायचं झालं तर तो कशा प्रकारे करणार तर हे पहा फर्स्ट डेला तिने 2 किलोमीटर्स जॉगिंग केलं, सेकंड डेला 5 किलोमीटर्स, थर्ड डेला 3 किलोमीटर्स, फोर्थ डेला फक्त 1 किलोमीटर इतकं तिने जॉगिंग केलेलं आहे. मग हा जो जॉगिंगचा तिचा आहे रोजचा स्कोर त्याचा ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर कशा प्रकारे आपण काढणार तर या सगळ्यांची ऍडिशन करणार आणि किती डेज आहेत हे तर 4 डेज. ओके नाही. मग हे पहा ॲव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स.
सो फर्स्ट स्कोर काय आहे, फर्स्ट डेचा 2 किलोमीटर, सेकंड डेचा 5 किलोमीटर, थर्ड डेचा 3 किलोमीटर, फोर्थ डेचा 1 किलोमीटर. या सगळ्यांची करणार आपण ऍडिशन आणि डिवायडेड बाय किती डेजचा आपण ऍव्हरेज काढतोय, 4 डेजचा. सो डिवायडेड बाय 4. 5 + 4 + 3 + 4 किती झाले, 16. 16 डिवाइडेड बाय 4. चला डिवाइड करा, 4 1 जार 4, 4 4 जार 16. सो इन ॲव्हरेज ती प्रत्येक दिवशी 4 किलोमीटर इतकं जॉगिंग करत आहे. तर अशाच प्रकारचे बरेच एक्झाम्पल्स असतात स्कूलमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, क्रिकेट खेळते वेळी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज युजफुल आहे. सो चला आपल्या या चॅप्टरमध्ये आपण ॲव्हरेज तर गेल्या वर्षीच अभ्यासलेला आहे क्लास 7 मध्ये. यावर्षी खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. पण त्याही आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की ॲव्हरेजलाच आणखी आपण कोणकोणत्या नावाने ओळखतो. तर ॲव्हरेज म्हणजेच अर्थमॅटिक मीन और ॲव्हरेजलाच आपण मीन असं सुद्धा म्हणतो. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 11.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करते वेळी आपण बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर इथे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स पाहिल्यानंतर असं वाटू शकतं, अरे बापरे हे कसलं साईन आहे, हे फारच काही वेगळं दिसतंय, खूप डिफिकल्ट आहे, मला हे जमेल की नाही. तर असं काहीही नाही आहे. ट्रस्ट मी, खूप इझी आहे आणि तुम्ही व्यवस्थित सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या ना तर आउट ऑफ मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीये. सो चला समजून घेऊयात, लक्ष देऊन पहा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅपलिंग्स. आता इथे हा जो टेबल आहे तो काय शो करतोय, तर नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय 30 स्टुडंट्स. असे सॅपलिंग्स की जे 30 स्टुडंट्सने प्लांट केलेले आहेत. आलं लक्षात. फिल इन द बॉक्सेस अँड फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय इच स्टुडंट. मग आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, हे जे बॉक्सेस आपल्याला दिसत आहेत ना ते फिल करायला सांगितलेले आहेत. आणि इन ॲव्हरेज प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केले ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टोटल किती स्टुडंट्स आहेत, 30 स्टुडंट्स आहेत. 30 स्टुडंट्सने काही सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. आलं लक्षात. आणि इन ॲव्हरेज मग प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केले ते विचारलेले आहे. खूप इझी आहे, लक्ष देऊन पहा. हे पहा काय दिलेलं आहे टेबलमध्ये, नंबर ऑफ सॅपलिंग्स त्याला काय म्हणतो आपण, स्कोर्स, आणि डिनोट करतो XI ने. 1 सॅपलिंग, 2 सॅपलिंग्स, 3 सॅपलिंग्स, 4 सॅपलिंग्स. आता इथे तुमच्या मनात विचार येऊ शकतो, अरे बापरे हे काहीतरी वेगळंच आहे, XI वगैरे काहीतरी वेगळंच यूज केलेलं आहे. पण घाबरू नका, जी आपली ॲव्हरेज कन्सेप्ट आपण अभ्यासली होती ना हे सेम तेच आहे, वेगळं असं काही नाहीये. फक्त मांडण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. आणि ती का वेगळी आहे, कारण आता आपण क्लास 8 मध्ये आलेलो आहोत आणि ॲव्हरेजच्या पुढे आपल्याला जाऊन काही इंटरेस्टिंग गोष्टी अभ्यासायच्या आहेत, आणखी पुढचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण अभ्यासत आहोत. आता ही वेगळी पद्धत का घेत आहोत, कारण गोष्टी आता आपल्याला आणखी इझी होऊन जाणार आहेत. आलं लक्षात. ॲव्हरेज हे थोडंसं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला काही वेळानंतर, आणि ही जी आता नवीन कन्सेप्ट आपण अभ्यासत आहोत ही तुम्हाला इझी वाटणार आहे. फक्त आता तुम्ही लक्ष देऊन पहा मी काय काय सांगतेय. सो 1 सॅपलिंग्स, 2 सॅपलिंग्स, 3 सॅपलिंग्स, 4 सॅपलिंग्स याला काय म्हणतो, स्कोर्स म्हणतो. डिनोट कशाने करतो, तर XI ने. नेक्स्ट कॉलम मध्ये काय दिलेलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सीला डिनोट करायचं FI ने. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट किती वेळा रिपीट होते, फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ टाइम्स समथिंग अकर्स इन गिवन डाटा. दिलेल्या डाटामध्ये, दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये एखादी गोष्ट किती वेळा होतीये त्याला काय म्हणणार आपण, फ्रिक्वेन्सी. आता इथे ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये आपण आता समजून घेऊयात की काय काय दिलेलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याला डिनोट करतो FI ने. आता इथे 4 स्टुडंट्स आहेत बरोबर, आणि 4 स्टुडंट्सने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. 4 स्टुडंट्सने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे म्हणजे काय, तर हे पहा आता इथे 4 स्टुडंट्स आहेत बरोबर. आता ही जी मुलगी आहे हिने 1 सॅपलिंग प्लांट केलंय, या मुलाने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे, या मुलाने 1 सॅपलिंग प्लांट केलंय, आणि या मुलीने सुद्धा 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. म्हणजे टोटल किती मुलं आहेत, 4 मुलं आहेत, आणि प्रत्येकाने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या. हे पहा मग टेबलमध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे, 4 स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. म्हणून इथे
फ्रिक्वेन्सी काय आहे 4 आणि नंबर ऑफ सॅपलिंग 1. आता फ्रिक्वेन्सी काय आहे 6 आणि नंबर ऑफ सॅपलिंग्स काय आहे 2. म्हणजे 6 मुलांनी 2 सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत, बरोबर. त्यानंतर काय दिलेलं आहे 12 मुलं आहेत आणि 12 मुलांनी 3 सॅपलिंग्स प्लांट केलेलं आहे. 8 मुलांनी 4 सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. आता पुढे इथे n दिलेला आहे. n म्हणजे काय बरं? n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सीज, म्हणजे किती टोटल आहेत हे मुलं. तर क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे 30 स्टुडंट्स. तुम्ही यांची ऍडिशन करून पहा, टोटल फ्रिक्वेन्सी तुम्हाला 30च येणार आहे. सो n ला टोटल फ्रिक्वेन्सीला कायम n या लेटरने, कॅपिटल N या लेटरने डिनोट करायचं. आलं लक्षात? स्कोरला xi, फ्रिक्वेन्सीला fi, टोटल फ्रिक्वेन्सीजला n ने डिनोट करायचं. टोटल फ्रिक्वेन्सी काय आहे 30 स्टुडंट्सची आहे. 30 स्टुडंट्स पैकी 4 स्टुडंट्सने 1 सॅपलिंग लावलेला आहे. 30 स्टुडंट्स पैकी 6 मुलांनी किती 2 सॅपलिंग्स लावलेले आहेत. 12 मुलांनी 3 सॅपलिंग्स, 8 मुलांनी 4 सॅपलिंग्स लावलेले आहेत. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये की इन ॲव्हरेज प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. मग त्यासाठी काय करायचंय आता हे पहा, थर्ड कॉलम मध्ये काय दिलेलं आहे fi इंटू xi, म्हणजे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय आपल्याला काय करायचं आहे स्कोर करायचंय. सो fi इंटू xi, 4 इंटू 1 किती झालं 4. त्यानंतर पुन्हा fi इंटू xi, 6 इंटू 2 किती झालं 12. त्यानंतर 12 इंटू 3 किती 12 3 आर 36. त्यानंतर फोर्थ रो मध्ये 8 मुलांनी 4 सॅपलिंग्स लावलेत की नाही. सो 8 इंटू 4 किती झाले 8 इंटू 4 32. आता इथे हे काय आहे बरं नवीनच, fi आणि xi कळलं, पण हे जे साइन आहे या साइनला काय म्हणतात? या साइनला म्हणतात सिग्मा साइन. सिग्मा म्हणजेच सम और समेशन. सो सम और समेशन जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा अशा प्रकारचं साइन आपण ड्रॉ करत असतो. सो समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. आलं लक्षात? समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. आता फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर, तर इथे आपण हे पहा प्रत्येकाचं केलेलं आहे फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. मग फ्रिक्वेन्सी इंटू स्कोरचं सम आपल्याला आता इथे करायचं आहे. फ्रिक्वेन्सी इंटू स्कोरचं सम. आलं लक्षात? त्यालाच काय म्हणायचं समेशन ऑफ fi xi. सो चला यांचं सम करा. काय येणार सम? तर हे पहा इथे आपण सम केलेला आहे. काय आलेलं आहे सम 84. राईट करूयात 84. पुढे आता हे बॉक्सेस दिलेले आहेत आपल्याला. मीन एक्स बार. आता एक्स बार हे काय दिलेलं आहे हे पहा, आपण या आधीच्या क्लासमध्ये अभ्यासलं होतं की ॲव्हरेज, बरोबर. ॲव्हरेजलाच काय म्हणतो आपण मीन म्हणतो किंवा अर्थमॅटिक मीन म्हणतो. बऱ्याचदा मीन असं म्हटलं जातं आणि या मीनला एक्स बारने डिनोट केलं जातं. इज इक्वल टू आणि इथे हा एक बॉक्स दिलेला आहे. मग इथे काय येणार बरं? हे पहा आपण अभ्यासलेलं आहे की मीन म्हणजेच ॲव्हरेज, बरोबर. आणि ॲव्हरेजचा फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. पण इथे काहीतरी वेगळंच दिलेलं आहे मीन आणि एक्स बार, बरोबर. मीनलाच एक्स बारने डिनोट करतात हे आपल्याला कळालं. मीन म्हणजेच ॲव्हरेज. मग इथे काय येणार आहे डिनॉमिनेटर मध्ये तर n दिलेला आहे इथे आणि आपल्याला फॉर्म्युला तर अशा प्रकारे सांगतो टोटल नंबर ऑफ स्कोर्स. मग हे काय आहे? हे काही वेगळं आहे का? तर नाही, काही वेगळं नाहीये. सेमच आहे, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं. हा जो आपल्याला डाटा इथे या टेबलमध्ये दिलेला आहे हाच डाटा आपल्याला हे पहा अशा प्रकारे सुद्धा दिला जाऊ शकत होता. 1 1 1 1 4 टाइम्स. त्यानंतर 2 किती टाइम्स 6 टाइम्स. 3 किती टाइम्स 12 टाइम्स. 4 किती टाइम्स 8 टाइम्स. पाहिलात? हा असा डाटा सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला जाऊ शकला असता, पण त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे अशा प्रकारे टेबलमध्ये डाटा दिलेला आहे. मग मला सांगा हा इझी आहे का हा इझी आहे? ऑफकोर्स हा जो टेबलमध्ये दिलेला डाटा आहे तो इझी आहे अनालाइज करण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी की 4 जणांनी 1 लावलेले आहेत, अच्छा ओके. मग 6 जणांनी 2 सॅपलिंग्स लावलेले आहेत, ओके. हे खूप सोपं जाते आपल्याला याच्यापेक्षा, हो ना. मग जर असा डाटा आपल्याला दिला असता तर आपल्याला काय करावं लागलं असतं या प्रत्येक नंबरच्या मध्ये प्लसचं साइन देऊन इथे राईट करावं लागलं असतं. सम ऑफ ऑल स्कोर्स, हे सगळे काय आहेत स्कोर्स आहेत, या सगळ्यांचं सम आपल्याला इथे राईट करावं लागलं असतं.
कठीण झाले असते की नाही गोष्टी. म्हणून आता आपण हा नवीन फॉर्म्युला अभ्यासत आहोत. सेम गोष्ट आपण अभ्यासतोय, फक्त वेगळ्या पद्धतीने अभ्यासत आहोत. हे पहा, मग मीनचा फॉर्म्युला कशा प्रकारे येणार आहे. सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजेच काय, तर हे पहा 4 टाइम्स 1 4 टाइम्स 1, 6 टाइम्स 2 किती झाले 12, 12 टाइम्स 3 किती झाले 36, 8 टाइम्स 4 किती झाले 32. बरोबर, आपण काय केलेलं आहे, गोष्ट सोपी केलेली आहे. 4 टाइम्स 1 म्हणजे हे 4 झाले, त्यानंतर 6 टाइम्स 2 म्हणजे किती झाले 12 झाले. तेच इथं सगळं राईट केलेलं आहे. आणि आता यांची ऍडिशन करायची. यांची ऍडिशन केल्यानंतर किती आलेलं आहे 84. आणि यांची जी आपण ऍडिशन करतो त्यालाच काय म्हणतो आपण, तर समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. हो की नाही. मग इथे कशा प्रकारे राईट करायचंय, सम ऑफ ऑल स्कोर्सलाच आपण काय म्हणू शकतो, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता हे किती आहेत, टोटल नंबर ऑफ स्कोर्स 30 आणि टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजेच काय, तर टोटल फ्रिक्वेन्सी, त्यालाच आपण एन ने डिनोट करतो की नाही. आणि टोटल फ्रिक्वेन्सी काय आहे 30 आहे. सो इथे राईट करूयात एन. मग कशा प्रकारे आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आपण, तर हे पहा इथे आपण राईट करूयात. आपला हा फॉर्म्युला तयार झाला की नाही, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू एक्स आहे. कळाला का हा फॉर्म्युला, मीन म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर डिवायडेड बाय एन. एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. हा आहे आपला फॉर्म्युला मीन फाइंड आउट करण्याचा. सो ॲव्हरेज, मीन हे सगळं एकच आहे. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. इथे काय येणार आहे, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर काय आहे 84 आहे की नाही. सो 84 डिवायडेड बाय काय येणार आहे एन. एन काय आहे 30. चला इथे आपण सॉल्व्ह करूयात. 84 डिवायडेड बाय 30, 3 10s are 30, त्यानंतर 3 2s are 6, 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2 4 झाले 24, 3 8s are 24. काय आलं 28/10. 28/10 लाच आपण 2.8 अशा प्रकारे राईट करू शकतो. आता 2.8 कसं काय आलं इथे, तर हे पहा डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 10 आहे, 1 वर किती 0 आहे 1 0 आहे. म्हटल्यावर इथे न्यूमरेटर मध्ये डेसिमल पॉईंट कुठे लागतो, तर राईट हँड साईडने 1 डिजिट सोडून. म्हणून इथे आपण दिलेला आहे डेसिमल पॉईंट 2.8. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की 2.8 मुलाने म्हणजे प्रत्येक मुलाने 2.8 इतके सॅपलिंग लावले, असं कसं काय पॉसिबल आहे. एक तर तो एक मुलगा 2 सॅपलिंग्स प्लांट करू शकतो किंवा 3 सॅपलिंग्स प्लांट करू शकतो. इथे आन्सर 2.8 कसं काय आलेलं आहे, असं अर्धवट कसं काय. पण हे पहा मुलांनो, ॲव्हरेज जेव्हा आपण फाइंड आउट करत असतो तेव्हा तो डेसिमल पॉइंट मध्ये सुद्धा येऊ शकतो. ते आन्सर आपलं करेक्टच असतं. सो इथे द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड किती आलेला आहे 2.8. सो हे पहा प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत, तर 2.8 सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. हे झाले आपले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. आय होप तुम्हाला इथे मीन ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खूप इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स. या टेबलमध्ये इलेक्ट्रिसिटी शो केलेली आहे. कशामध्ये, तर युनिट्स मध्ये. 30 युनिट्स, 45 युनिट्स, 60 युनिट्स, 75 युनिट्स, 90 युनिट्स अशा प्रकारे. used by 25 families of एकलरा विलेज इन अ मंथ ऑफ मे. मे या मंथ मध्ये एकलरा विलेज मध्ये जे 25 फॅमिलीज राहत आहेत त्यांच्या इलेक्ट्रिसिटी इथे दिलेली आहे युनिट्स मध्ये या टेबलमध्ये. कंप्लीट द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला हा टेबल कंप्लीट करायला सांगितलेला आहे आणि हे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. सो टेबल ऑब्झर्व करा. इलेक्ट्रिसिटी युज्ड दिलेला आहे युनिट्स मध्ये, बरोबर, म्हणजे हा काय झालेला आहे त्याचा स्कोर झालेला आहे. ओके, आणि स्कोरला काय XI ने आपण डिनोट करतो. ही काय आहे नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजेच काय आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला FI ने डिनोट करायचं. सो 7 फॅमिलीजने चे जे युनिट्स आहेत इलेक्ट्रिसिटीचे ते किती आहेत 30. 7 फॅमिलीजचे 30 युनिट्स. 2 फॅमिलीजच्या 45 युनिट्स आहेत. 8 फॅमिलीजचे 60 युनिट्स आहेत. 5 फॅमिलीजचे इलेक्ट्रिसिटी युनिट्स किती आहेत
75 आणि 3 फॅमिलीज अशा आहेत की त्यांचे युनिट्स पडत आहेत मे मंथमध्ये 90 युनिट्स. सो क्वेश्चन काय काय विचारलेत ते पाहूयात आधी. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. किती फॅमिलीज मे मंथमध्ये किती फॅमिलीजचे 45 युनिट्स झालेले आहेत. सो 45 युनिट्स हे पहा इथे आहे की नाही आणि किती फॅमिलीज आहेत 2. सो 2 फॅमिलीजचे 45 युनिट्स झालेले आहेत इथे राईट करून टाकूयात 2. नेक्स्ट क्वेश्चन स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. ज्या फॅमिलीजची फ्रिक्वेन्सी 5 आहे त्यांचा स्कोर आपल्याला विचारलेला आहे. याचा अर्थ काय आहे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 5 फॅमिलीजचे स्कोर किती आहे हे पहा. 5 फॅमिलीज इथे आहेत त्यांचा स्कोर काय आहे 75. म्हणजे 5 फॅमिलीज अशा आहेत की ज्यांचे 75 युनिट्स झालेले आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की XI म्हणजे काय आहे स्कोर आहे. FI म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर किती फॅमिलीज. ओके इथे या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा काय अर्थ आहे की किती फॅमिलीजचे 75 युनिट्स झालेले आहेत. 75 युनिट्सची फ्रिक्वेन्सी काय आहे आलं लक्षात. 75 किती फॅमिलीजचे झालेले आहेत युनिट त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. सो 5 चे स्कोर काय आहे 75 इथे राईट करूया 75. फाइंड N अँड काय आहे हे सिग्मा साइन और समेशन आपण म्हणतो. समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू XI आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि N म्हणजे काय येस टोटल फ्रिक्वेन्सी. हे पहा N टोटल फ्रिक्वेन्सी. आता इथे यांचं सम करत बसण्यात वेळ घालवायची गरजच नाहीये. क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे की 25 फॅमिलीज आहेत हो ना. सो तुम्ही पहा इथे हे सुद्धा काउंट करून तुम्हाला N 25च मिळणार आहे. सो इथे राईट करूयात आपण 25. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणखी समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. त्यासाठी आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करावं लागणार आहे. N तर आपल्याला मिळालेलं आहे. चला फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. सो 7 इंटू 30 किती होणार 7 3 जार 21 आणि हा 0 सो 210. त्यानंतर ना 2 इंटू 45 किती 90. 8 इंटू 60 किती 8 6 जार 48 आणि मग हा 0 सो 480. त्यानंतर ना 5 इंटू 75 5 5 जार 25. 25चा 5 येणार इथे 2 कॅरी ओव्हर होणार. त्यानंतर ना 5 7 जार 35 35 आणि कॅरी ओव्हरचा 2 किती होणार 37. सो 3 7 5 येणार आन्सर इथे. 3 इंटू 90 3 9 जार येस 27 आणि हा 0 सो 270 येणार इथे आन्सर. ओके आता हे काय आहे सिग्मा. ओके नाही सिग्मा सिग्मा छान नाव आहे की नाही सिग्मा. सिग्मा म्हणजे समेशन. समेशन कसलं समेशन कसलं सम तर फ्रिक्वेन्सी इंटू स्कोरचं सम. चला तर मग हे सगळं ऍड करा ऍडिशन करा. हे पहा इथे ऍडिशन मी केलेली आहे. काय आलेलं आहे आन्सर 1425. रेट करूया तिथे 1425. सो N किती आलेला आहे 25 रेट करूयात आणि समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर 1425. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. आता इथे मीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे प्रत्येक फॅमिलीचं. सो मीन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे आपण आत्ताच अभ्यासलेला होता फॉर्म्युला. मीन कशाने डिनोट करतात एक्स बारने हो ना. इज इक्वल टू समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. त्याला आपण N ने डिनोट करतो. चला तर मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. तिथे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत की नाही. सो मीन आणि डिनोट कशाने करतो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर किती आलेला आहे 1425. 1425 डिवायडेड बाय 25. ओके आता दोघांनाही आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 5 जार 25 त्यानंतर 5 2 जार 10 4 रिमेनिंग राहणार. मग 4 2 42 झाले. त्यानंतर ना 5 8 जार 40 2 रिमेनिंग राहणार. 2 5 किती झाले 25. 5 5 जार 25. पुन्हा 5 ने डिवाइड करू शकतो. 5 1 जार 5
इथे 5 5 जार 25, 28 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहणार. 3 5 झाले 35, 5 7 जार 35. सो मीन इथं काय आलेला आहे, मीन आलेला आहे 57. सो इथे आन्सर राईट करूयात आपण. मीन इज इक्वल टू 57. पाहिलं किती इझी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. The number of members in the 40 families in Bhilar are as follows. आता इथे भिलार मध्ये ज्या 40 फॅमिलीज आहेत त्या 40 फॅमिलीज मधले जे मेंबर्स आहेत त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. याचा काय अर्थ आहे? फॉर एक्झाम्पल आता तुमची फॅमिली घ्या. तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत? तर कोणाच्या फॅमिलीमध्ये 3 मेंबर्स असतील, कोणाच्या फॅमिलीमध्ये 4 असतील, कोणाच्या फॅमिलीमध्ये 6 असतील. बरोबर. The number of members in the 40 families in Bhilar are as follows. भिलार मध्ये ज्या 40 फॅमिलीज आहेत त्या 40 फॅमिलीज मधील मेंबर्सचे नंबर्स दिलेले आहेत. याचा काय अर्थ आहे? तर हे पहा, फॉर एक्झाम्पल तुमची फॅमिली घेऊयात. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत? तर तुमच्यापैकी काही मुलांच्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर्स असतील, जसे की आई, बाबा, तुम्ही, तुमची बहीण किंवा भाऊ. बरोबर. किंवा काही फॅमिलीज मध्ये फक्त 3 मेंबर्स असतील, आई, बाबा आणि तुम्ही. काहींच्या फॅमिलीज मध्ये 6 मेंबर्स असतील, जसे की आजी, आजोबा, आई, बाबा, तुम्ही आणि तुमचं भावंड. बरोबर. काहींच्या फॅमिलीमध्ये आणखी सुद्धा मेंबर्स असू शकतात. तर इथे तोच डाटा दिलेला आहे की भिलार या गावामध्ये ज्या 40 फॅमिलीज आहेत त्या 40 फॅमिलीज मधील मेंबर्सचे नंबर्स दिलेले आहेत. सो काही फॅमिलीज मध्ये फक्त 1 मेंबर आहे, काही फॅमिलीज मध्ये 6 मेंबर्स आहेत, काही फॅमिलीज मध्ये 5 मेंबर्स आहेत. तर असा हा संपूर्ण 40 फॅमिलीजचा डाटा दिलेला आहे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायला सांगितलेलं आहे आणि मीन ऑफ मेंबर्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की अरे बापरे, फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय? तर हे पहा, काही कठीण नाहीये, खूप इझी आहे. या आधीच्या 2 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल ऑलरेडी त्यांनी ड्रॉ करून दिलेला होता. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे? हा डाटा आपल्याला एवढा मोठा दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायला सांगितलंय. खूप इझी आहे. जर तुम्ही या आधीचे क्वेश्चन्स पाहिले असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे की फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय. आता तो कसा तयार करायचा, चला लगेच समजून घेऊयात. हे पहा, इथे कमीत कमी मेंबर्स असलेली संख्या किती आहे? तर 1. 40 फॅमिलीज ज्या आहेत त्यामध्ये कमीत कमी नंबर ऑफ मेंबर्स काय आहे? 1. आणि जास्तीत जास्त किती आहेत बघा बरं. हे पहा, 6 नंतर 7 आहे, 7 नंतर 8 कुठे दिसतोय का? नाही. सो जास्तीत जास्त 7 मेंबर्स आहेत. कमीत कमी 1, जास्तीत जास्त 7. सो हे पहा, अशा प्रकारे आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचं आहे. या टेबललाच काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी टेबल म्हणायचं. आता फिल कसं करायचं या टेबलला? तर चला समजून घेऊया. टेबलच्या फर्स्ट कॉलम मध्ये राईट करणार आपण नंबर ऑफ फॅमिलीज. आता नंबर ऑफ फॅमिलीज असं का राईट करायचंय? कारण क्वेश्चन मध्ये पहा 40 फॅमिलीजच्या मेंबर्सचे नंबर दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे तो डाटा दिलेला आहे की नाही. म्हणून इथे आपण फर्स्ट कॉलम मध्ये राईट केलेला आहे नंबर ऑफ मेंबर्स. त्यालाच आपण स्कोर म्हणणार. स्कोर का म्हणणार? कारण इथे स्कोरच दिलेला आहे ना, की प्रत्येक फॅमिलीचा स्कोर किती आहे, किती मेंबर्स आहेत. आलं लक्षात? म्हणून ब्रॅकेटमध्ये इथे स्कोर राईट केले आणि स्कोरलाच XI ने डिनोट करत असतो आपण. नेक्स्ट कॉलम मध्ये टॅली मार्क्स आपल्याला राईट करायचंय. टॅली मार्क्स म्हणजे काय ते आपण पुढे समजून घेऊयात. त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये नंबर ऑफ फॅमिलीज फ्रिक्वेन्सी राईट करायची आहे आणि फ्रिक्वेन्सीलाच काय म्हणतो आपण? FI ने डिनोट करायचंय. आणि लास्ट कॉलम FI इंटू XI, फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर करायचे आपल्याला. खूप इझी आहे. आता इथे लास्टला फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी इथे लास्ट कॉलम मध्ये आपल्याला राईट करायचंय, लास्ट रो मध्ये. तर टोटल फ्रिक्वेन्सीला आपण लेटर N, कॅपिटल लेटर N ने डिनोट करत असतो. आणि इथे काय करायचं आपल्याला? FI इंटू XI केल्यानंतर त्यांचं सम करायचंय आणि समलाच आपण कोणत्या साईनने डिनोट करतो? येस, सिग्मा. सो दिस इज द साइन ऑफ सिग्मा. समेशन असं सुद्धा म्हणतात ह्याला, या साईनला. सो समेशन ऑफ FI इंटू XI. चला आता इथे फर्स्ट कॉलम फिल करूयात आपण. कमीत कमी मेंबर्स किती आहेत? 1. आणि जास्तीत जास्त फॅमिलीज मध्ये असणारे मेंबर्स किती आहेत? 7. सो 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6 आणि 7.
ओके, सो इथे आपण राईट करून घेऊयात 1 2 3 4 5 6 7. आलं का तुमच्या लक्षात? आपण सगळ्यात आधी कमीत कमी आणि जास्तीत जास्त असं का पाहून घेतलं? कारण आपल्याला खाली टेबल ड्रॉ करायचा होता आणि टेबलमध्ये मग किती रोज आपल्याला ड्रॉ करावे लागतील हे पाहण्यासाठी आपण काय केलं, कमीत कमी किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे त्याला आधीच आपण सर्कल करून घेतलं. आलं लक्षात? चला आता टॅली मार्क्स. टॅली मार्क्स म्हणजे काय? तर खूप इझी आहे, नुसत्या लाईन्स मारून द्यायच्यात आपल्याला. हे पहा आता 1 मेंबर असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत? चला बघा बरं, 1 मेंबर कुठे कुठे 1 दिसतोय तुम्हाला? तर इथे 1 आहे, त्यानंतर इथे आहे, ओके 2च ठिकाणी आहे 1, हो ना, 1 आणि 2. सो इथे टॅली मार्क्स म्हणजे मी म्हटलं नुसत्या लाईन मारायच्यात आपल्याला. किती लाईन मारणार? 2 फॅमिलीज आहेत ना, मग 2 लाईन मारायच्या. आणि नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजेच फ्रिक्वेन्सी, इथे 2 लाईन मारले ना, मग फ्रिक्वेन्सी पण किती झाली? 2 झाली. म्हणजे किती टाइम्स आहे 1 ते आपल्याला राईट करायचंय. आलं लक्षात? चला नेक्स्ट 2 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला शोधा. 1 ला आपण काढून टाकला आणि आता 2 पाहायचं आपल्याला. 2 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. सो 1 2 3 4, त्यानंतर इकडे 5, त्यानंतर इकडे 6, अजून कुठे आहे? इथे 7 आणि अजून इथे आहे पहा 8. सो 8 फॅमिलीज अशा आहेत की जिथे 2 मेंबर्स आहेत. चला तर मग आता इथे 8 फॅमिलीज टॅली मार्क्स आपल्याला ड्रॉ करायचे. सो 8 लाईन्स मारायच्या. आता 8 लाईन्स कशा मारायच्या ते व्यवस्थित लक्ष द्या, गंमत आहे इथे. सो 1 2 3 4. आता 5 ची अशी स्टँडिंग लाईनच नाही द्यायची, आता काय करायचं आपल्याला? अशी क्रॉस लाईन द्यायची 5 ला. सो हा झाला एक 5 चा ग्रुप, बंडल ऑफ 5. ओके 1 2 3 4 आणि 5 ला क्रॉस करायचं. सो हा झाला 5 चा ग्रुप. अँड देन 6 7 अँड 8. सो इथे फ्रिक्वेन्सी किती आहे? 2 मेंबर्स असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत? 8 आहेत, हो ना. सो फ्रिक्वेन्सी आहे 8. नेक्स्ट 3 मेंबर्स असणाऱ्या किती फॅमिलीज आहेत ते आता आपण पाहूयात. सो 1, त्यानंतर 2, त्यानंतर हे पहा इथे आहे 3, त्यानंतर इथे आहे, इथे आहे आणि इथे एक 3 आहे, इथे एक 3 आहे. ओके सो किती टाइम्स 3 आहे? 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 टाइम्स आहे. सो टॅली मार्क्स. चला कशा प्रकारे ड्रॉ करायचे टॅली मार्क्सला? आपल्याला 5 चा एक बंडल. सो 1 2 3 4 अँड 5, त्यानंतर 6 अँड 7 झाले 7. फ्रिक्वेन्सी मध्ये राईट करा 7. त्यानंतर आता 4 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला फाइंड आउट करूयात. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. ओके 8 फॅमिलीज अशा आहेत की ज्यामध्ये 4 मेंबर्स आहेत. चला इथे मग आपल्याला टॅली मार्क्स ड्रॉ करायचे. सो 1 2 3 4 क्रॉस लाईन 5. 5 चा एक ग्रुप, त्यानंतर ना 6 7 अँड देन 8. ओके फ्रिक्वेन्सी मध्ये 8 राईट करायचंय. आता 5 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला 5 कुठे कुठे आहे, किती टाइम्स आहे ते पाहूयात. सो 1 2 3 4 5 अँड 6 अँड 7. 7 टाइम्स आपल्याला इथे 5 दिसतोय दिलेल्या डाटामध्ये. चला टॅली मार्क्स ड्रॉ करूयात. 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके 7 टाइम्स आहे, राईट करूयात 7. आता 6 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. चला 6 पहा कुठे आहे. सो 1 2 देन 3 देन 4 देन 5 अँड 6. 6 मेंबर्स असणाऱ्या 6 फॅमिलीज आहेत. चला टॅली मार्क्स ड्रॉ करा. 1 2 3 4 अँड 5 आणि हा एक 6. 6 इथे फ्रिक्वेन्सी राईट केलं. 7 मेंबर्स असणाऱ्या फॅमिलीज. सो 7 हा एक आहे. 1 देन 2, अजून कुठे 7 दिसतोय? नाही दिसत आहे. सो 2 फॅमिलीज अशा आहेत की ज्यामध्ये 7 मेंबर्स आहेत. ड्रॉ करूया तिथे 1 2. फ्रिक्वेन्सी राईट करूयात 2. आता इथे आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायची. टोटल फ्रिक्वेन्सीलाच आपण लेटर एन, कॅपिटल लेटर एन ने डिनोट करत असतो. टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर या सगळ्यांची ऍडिशन करायची. 2 + 8 + 7 + 8 + 7 + 6 + 2. पण ही ऍडिशन करत नाही बसलो तरीही चालणार आहे, कारण क्वेश्चन मध्येच आपल्याला दिलं आहे की नाही की टोटल किती फॅमिलीज आहेत? 40 फॅमिलीज आहेत, बरोबर. सो इथे आपण राईट करूयात 40. आणि जर तुम्हाला क्रॉस चेक करायचंच असेल की तुम्ही जे राईट केलेलं आहे ते 40 ते करेक्ट आहे का, तर त्यासाठी तुम्ही काय करा,
इथले हे नंबर सुद्धा ऍड करून पाहिलं तरी चालणार आहे. आन्सर मात्र तुम्हाला 40 येणार आहे. आता FI इंटू XI आपल्याला करायचं आहे. सो FI म्हणजे हे आणि XI म्हणजे हे, बरोबर. सो फर्स्ट रो मध्ये FI काय आहे 2 आणि XI काय आहे 1. सो 2 इंटू 1 किती झाले 2. त्यानंतर FI इंटू XI, FI किती आहे 8, XI किती आहे 2. सो 8 इंटू 2 किती झाले 8 2 जार 16. त्यानंतर 7 3 जार 21. त्यानंतर 8 4 जार 32. 7 5 जार 35. 6 6 जार 36. 2 7 जार 14. ओके. FI इंटू XI आपलं इथं करून झालेलं आहे. आता इथे लास्ट काय करायचं आपल्याला, हे कसलं सिम्बॉल आहे सिग्मा, हो ना. सिग्मा म्हणजे काय तर समेशन. कसलं समेशन तर FI इंटू XI चं समेशन. म्हणजेच काय करायचं आपल्याला तर हे पहा, इथे आपण FI इंटू XI केलेलं आहे की नाही, यांचं सम करायचं आहे. चला तर मग सम करूयात. हे पहा, सगळ्यांना ऍड केल्यानंतर काय आन्सर मिळालेला आहे आपल्याला 156. चला राईट करूयात मग इथे समेशन ऑफ FI इंटू XI 156. आता पुढे काय करायचं आपल्याला, आपण हा फ्रिक्वेन्सी टेबल तर ड्रॉ केलेला आहे, पण पुढे काय करायला सांगितलंय फाइंड द मीन ऑफ मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. आपल्याला मीन सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलंय 40 फॅमिलीजच्या मेंबर्स. चला तर मग मीनचा फॉर्म्युला काय आहे तर हे पहा, मीन आणि त्यालाच काय कोणत्या लेटरने और कशाने डिनोट करत असतो तर X बारने डिनोट करत असतो. इज इक्वल टू काय येतं समेशन ऑफ FI इंटू XI अपॉन N और डिवाइड बाय N. N म्हणजेच काय टोटल फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ FI इंटू XI किती आलेलं आहे आपलं तर 156, बरोबर. सो 156 डिवाइडेड बाय N किती आहे 40, बरोबर. सो राईट करूया तिथे 40. चला डिव्हिजन करा. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 40 आहे आणि इथे वरती सुद्धा युनिट प्लेसवर 6 आहे. सो 4 ने आपण डिवाइड करू शकतो. 4 10 जार 40. त्यानंतर 4 3 जार 12. 15 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. सो 3 6 झाले 36. 4 9 जार 36. सो इथे रिमेनिंग काय आहे 39 अपॉन 10. आता हे पहा, इथे डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे. 1 वर किती 0 1 0. सो अशा वेळी आपण डेसिमल पॉइंट न्यूमरेटर मध्ये कुठे देत असतो. न्यूमरेटर काय आहे आपला 39 आहे, बरोबर. सो डेसिमल पॉइंट कुठे येणार 1 डिजिट सोडून, राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून. 1 डिजिट सोडून का कारण डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे आणि 1 वर 1 0 आहे, हो ना. 10 म्हणजेच काय 1 वर 1 0. सो कशा प्रकारे येणार डेसिमल पॉइंट 3.9. सो 3.9 काय आहे मीन आहे. मीन ऑफ कशाचं मीन आहे मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. सो इथे राईट करूयात आपला फायनल आन्सर. द मीन ऑफ द मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज इज 3.9. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नंदपूर इन लास्ट 20 years ऍट द स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन इज. आता इथे एक मॉडेल हायस्कूल नंदपूरचा लास्ट 20 yearsचा स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशनचा डाटा दिलेला आहे. या एक्झिबिशन मध्ये स्टेट लेवलच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये मॉडेल हायस्कूलने सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे काही प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. तर प्रत्येक वर्षी त्यांनी किती प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत त्याचा डाटा दिलाय आणि काय आपल्याला सांगितलंय करायला प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल. फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायला सांगितलंय आणि मीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे दिलेल्या डाटावरून. चला तर मग फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करून घेऊयात. खूप इझी आहे, आपल्याला माहिती आहे कसा ड्रॉ करायचा फ्रिक्वेन्सी टेबल. सो फर्स्ट कॉलम मध्ये काय येणार नंबर ऑफ प्रोजेक्ट्स, कारण इथे हा जो डाटा दिलेला आहे तो कसला डाटा दिलेला आहे जे त्यांनी प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. हे पहा, द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नंदपूर. कसला डाटा दिलेला आहे हे जे प्रोजेक्ट्स आहेत सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे त्याचा डाटा दिलाय. सो इथे फर्स्ट कॉलम मध्ये येणार आहे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स, त्यालाच आपण स्कोर सुद्धा म्हणू शकतो आणि स्कोरला XI ने डिनोट करतो. नेक्स्ट कॉलम मध्ये ऍज युजल टॅली मार्क्स. त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये काय येणार नंबर ऑफ इयर्स. फ्रिक्वेन्सी इथे दिले ना दोन. फर्स्ट एका इयर मध्ये त्यांनी 2 प्रोजेक्ट सबमिट केले, मग एका इयर मध्ये 3, मग 4, मग 1. हे काय आहे फ्रिक्वेन्सी आहे की किती प्रोजेक्ट त्यांनी कोणत्या वर्षी सबमिट केलेले आहेत. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय FI. आणि लास्ट कॉलम ऍज युजल FI इंटू XI. आता
आपल्याला टेबल ड्रॉ करायचं आहे, बरोबर. मग त्या टेबलमध्ये हे 4 कॉलम्स आपल्याला कंपल्सरी ड्रॉ करायचे. मग रोज किती ड्रॉ करणार हे पाहण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय तर पाहायचंय दिलेला जो डाटा आहे त्यामध्ये कमीत कमी नंबर किती आहे आणि जास्तीत जास्त किती आहे. सो कमीत कमी पहा इथे 1 आहे आणि जास्तीत जास्त किती आहे 1 नंतर 2 3 4 5 पेक्षा जास्त नंबर नाहीये, बरोबर. सो कमीत कमी नंबर आहे 1, जास्तीत जास्त नंबर आहे 5. म्हणजे आपल्याला 5 रोज ड्रॉ करायचे, 4 कॉलम्स आणि या क्वेश्चन नुसार आपल्याला 5 रोज ड्रॉ करायचे आहेत, बरोबर. नुसते 5 रोज ड्रॉ करणार का तर नाही, 5+2 करायचं. 5+2 का करायचंय कारण की हे आपल्याला नंबर्स इथे राईट करायचे. हे पहा 1 2 3 4 and 5, बरोबर. पण इथे वरती आपल्याला राईट करायचे ना की हे जे नंबर्स आहेत ते काय आहे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स, हो की नाही. टॅली मार्क्स हा जो हे जे आहे ते त्याच्यासाठी आपल्याला 1 रो लागणार आहे आणि खाली सुद्धा आपल्याला 1 रो लागणार आहे. खाली 1 रो का लागतो कारण इथे आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायची असते. टोटल फ्रिक्वेन्सीला आपण कॅपिटल लेटर एन ने डिनोट करत असतो आणि इथे काय राईट करायचं असतं आपल्याला समेशन ऑफ FI इंटू XI, बरोबर. सो अशा प्रकारे तुम्हाला टेबल जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करता आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायला सांगितलं जातो तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे तुम्ही आलं लक्षात तुम्हाला. 4 कॉलम्स कंपल्सरी ड्रॉ करायचे, पण मग रोज किती करायचे तर जास्तीत जास्त किती नंबर दिलेला आहे इथे त्यानुसार तुम्हाला रोज ड्रॉ करायचे. आलं लक्षात. म्हणजे तुमची खाडाखोड होणार नाही, अरे आणखी एक रो पाहिजे, अरे आणखी एक रो पाहिजे असं तुम्हाला वाढवत जायची गरज नाही. आधीच तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचे आणि त्यानुसार नीट अँड क्लीन टेबल ड्रॉ करायचे. चला, सो आता इथे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आपण राईट करून घेतलेला आहे. टॅली मार्क्स कशा प्रकारे ड्रॉ करायचे तर आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे, हो ना. 1 किती टाइम्स आलेला आहे दिलेल्या डाटामध्ये चला पाहूयात 1 किती टाइम आलेला आहे. सो 1 2 3 अजून नाहीये. सो 1 किती टाइम्स आलेला आहे 3 टाइम्स. सो टॅली मार्क्स मध्ये किती लाईन्स येणार 3. सो 1 2 and 3 आणि फ्रिक्वेन्सी काय येणार फ्रिक्वेन्सी 3 येणार. चला आता 2 प्रोजेक्ट्स किती टाइम्स त्यांनी सबमिट केलेले आहेत चला पाहूयात. 2 प्रोजेक्ट्स. सो 1 2 3 4 5 6 ओके 6 टाइम्स त्यांनी 2 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. सो चला इथे टॅली मार्क्स मध्ये 6 ड्रॉ करूयात. 1 2 3 4 and 5 5चा ग्रुप आणि हा एक 6 इथे राईट करूयात फ्रिक्वेन्सी 6. आता 3 प्रोजेक्ट्स त्यांनी किती टाइम्स सबमिट केलेले आहेत ते पाहूयात. सो 1 2 3 4 5 and 6 6 टाइम्स म्हणजे 6 वर्ष त्यांनी 3 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. चला तर मग इथे ड्रॉ करूयात 1 2 3 4 5 6 आणि इकडे काय राईट करणार आपण तर फ्रिक्वेन्सी किती आहे 6 आहे. आता 4 प्रोजेक्ट्स त्यांनी किती वर्ष सबमिट केलेले आहेत चला पाहूयात. 1 2 3 टाइम्स त्यांनी 4 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. सो टॅली मार्क्स मध्ये 3 लाईन्स येणार आणि फ्रिक्वेन्सी मध्ये 3. 5 प्रोजेक्ट्स किती वर्ष सबमिट केलेले आहेत त्यांनी. सो हे पहा इथे आहे 1 आणि 2 ओके आणखी 5 आपल्याला इथे दिसत नाहीये डाटामध्ये. सो 2 इयर्स त्यांनी 5 प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. सो टॅली मार्क्स मध्ये 2 लाईन्स ड्रॉ करा आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय राईट करणार आपण 2. हे पहा नंबर्स मध्ये गोंधळून जाऊ नका नाहीतर तुम्ही नंबर्स मध्ये गोंधळ कराल आणि इकडे कोणतेही आकडे राईट करून टाकाल तर असंच करून चालणार नाही. तुम्हाला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून तुमचा हा सगळा टेबल फिल करायचा आहे. इझी आहे ओके नाही. सो आता काय करायचं आपल्याला FI इंटू XI पण त्याही आधी टोटल फ्रिक्वेन्सी राईट करायची. टोटल फ्रिक्वेन्सी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलीच असते. किती इयर्सचा डाटा किती इयर्स त्यांनी सबमिट केलेला आहे 20 ओके नाही. हे सगळे किती नंबर्स आहेत 20 नंबर्स आहेत. सो राईट करूयात 20 ओके. आता FI इंटू XI चला 3 इंटू 1 किती झाले 3 6 इंटू 2 12 6 इंटू 3 18 3 इंटू 4 12 आणि 2 इंटू 5 किती झाले 10. आता काय करायचं आपल्याला समेशन ऑफ FI इंटू XI. FI इंटू XI चं समेशन करायचंय म्हणजे यांना ऍड करायचंय सम फाइंड आउट करायचंय. चला ऍड करूया. हे पहा 3 + 12 + 18 + 12 + 10 किती होतात 55. सो राईट करूया तिथे समेशन ऑफ FI इंटू XI 55. आपण फ्रिक्वेन्सी टेबल इथे प्रिपेअर केलेला आहे. आता मीन फाइंड आउट करायचंय. चला मीन कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो माहितीये तुम्हाला. मीनचा फॉर्म्युला मीन ला डिनोट कशाने करतो X बार ने. सो
एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi इंटू एक्स आय अपॉन एन. ओके, fi इंटू एक्स आय, समेशन ऑफ fi इंटू एक्स आय किती आलेलं आहे आपलं 55 आलेलं आहे. सो 55 अपॉन 20. चला डिव्हिजन करा. आता हे दोन्ही नंबर्सला आपण कशाने डिवाइड करू शकतो, तर 5 ने डिवाइड करू शकतो, हो की नाही. 4 5 जार 20 आणि 5 1 जार 5 5 1 जार 5. ओके, किती झालं 11/4. राईट करूया तिथे 11/4. पण आपल्याला आन्सर असं फ्रॅक्शन फॉर्म मध्ये नाही राईट करायचंय, डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायचंय. म्हणून आता आपण काय करूया, त्याला आणखी पुढे डिवाइड करूयात. सो 4 1 जार 4, 4 2 जार 8, बरोबर. 11 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती राहतात, 9 10 and 11 3 राहतात, बरोबर. पण आता इथे पुढे संपलेलं आहे सगळं. मग आपण काय करूयात, डेसिमल पॉईंट घेऊयात. इथे आपण डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर हे पहा, इथे डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर 3 वर आपण 0 घेऊ शकतो. सो 3 0 किती झाले 30. 4च्या टेबलमध्ये 30 नाहीये, पण 28 आहे की नाही. सो 4 7 जार 28. त्यानंतर 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात, बरोबर. आणि डेसिमल पॉईंट ऑलरेडी आपण घेतलेला आहे. सो 2 वर 1 0 दिला 20 झाले. 4 5 जार 20. आता तुम्हाला असं डिव्हिजन जर कळत नसेल ओरली, तर हे पहा, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लॉंग डिव्हिजनने तुमचा आन्सर फाइंड आउट करू शकता. हे पहा 4 2 जार 8, 11 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहिले. आता आपल्याला कम्प्लीट डिव्हिजन करायचे ना, म्हणून इथे आपण घेतला एक डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर ना इथे आला एक 0 झाले 30. 4 7 जार 28. 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिले. मग पुन्हा आपण 0 घेतला, झाले 20. मग 4 5 जार 20. 20 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. क्वोशंट काय आलेला आहे 2.75. काय आलं तुम्हाला हे डिव्हिजन. चला, सो इथे आपला मीन काय आलेला आहे 2.75. फायनल आन्सर राईट करूया तिथे आपण. द मीन ऑफ द गिवन डाटा इज 2.75. तर अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 11.1 इथे कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.